शिवसेनाचे खासदार आपल्यासोबत आहेत, प्रतापराव जाधव. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, सध्या लोकसभेची तयारी बऱ्यापैकी सुरू आहे. आपल्या सुद्धा पक्षाची तयारी सुरू आहे. काय जागेची वाटाघाटी कुठपर्यंत बोलणी झाली साधारण? नाही, जागेची वाटाघाटी जे आहे ते वरिष्ठ लेवलवर माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि वरच्या स्तरावर जर म्हणलं तर माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, ही सगळी मंडळी, मोठी मंडळी बसून त्या जागा वाटप त्या ठिकाणी ठरल्या जाईल. पण जागा वाटपामध्ये कुठं वाद होणार नाही किंवा कुठली कोणाची नाराजी होणार नाही. शेवटी आमचं जे ध्येय आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा जास्त खासदार आपल्याला महाराष्ट्रातून निवडून पाठवायचे आहेत. आणि म्हणून जो मतदारसंघ आणि ज्या मतदारसंघामधला इलेक्टिव्ह मेरिट पाहूनच मला वरचे नेते लोक त्या ठिकाणी मतदारसंघाची वाटणी करतील आणि 45 पेक्षा जास्त खासदार आम्ही महाराष्ट्रातून नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून पाठवू. आता तुमची शिवसेना आहे, भाजप आहे, त्याच्यानंतर अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आहे. 28 जागापैकी तुम्ही किती जागावरती दावा करताय? हे बघा, आता साधारणतः आम्ही मागच्या वेळेस शिवसेनेनं जेवढ्या जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेना, बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे, बाळासाहेबांचं नाव आमच्यासोबत आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आमच्यासोबत आहे आणि बाळासाहेबांना मिळालेली धनुष्यबाण निशाणी आमच्यासोबत आहे. म्हणून मागच्या वेळेस धनुष्यबाण निशाणी घेऊन ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार लढले तेवढा मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत, हा आमचा त्या ठिकाणी आग्रह राहील. पण त्याच्यावरही वरिष्ठ लोक निर्णय घेतील. मागच्या वेळी तुम्ही 22 जागावरती लढला होता, यावेळेस किती जागा साधारण? मागच्या वेळी 22 जागावरती लढला होता. आम्ही तुम्हाला सांगितलं आमचं की 22 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत असं आमचं त्या ठिकाणी आमची मांडणी राहील. पण शेवटी 3 पक्ष आता सोबत आलेले, त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. वरिष्ठ नेते सर्व मी अगोदर सांगितल्याप्रमाणे इलेक्टिव्ह मेरिट ज्या पक्षाजवळ त्या ठिकाणी निवडून येण्याची ताकद असेल, त्या क्षमतेचा उमेदवार असेल, अशा पक्षांना त्या जागा देऊन 45+ खासदार जिंकणं हे आमचं लक्ष आहे. कोणता पक्ष किती जागा लढतो ही दुय्यम गोष्ट आहे. दुसरा एक प्रश्न आहे की दुसरी जी शिवसेना आहे उद्धव ठाकरे यांची, त्यातले ते संजय राऊत आहेत, ते म्हणतात की आम्ही 23 जागावरती लढणार आहे, तर 23 जागा आम्हाला पाहिजेत. खरं म्हणजे संजय राऊतांनी 49 जागा महाराष्ट्रामध्ये मागायला पाहिजेत होत्या. त्यांनी 23 कशा मागितल्या हाच मला प्रश्न आहे. त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या वक्तव्यानुसार त्यांनी 48 पैकी 49 जागा मागायला पाहिजे होत्या. त्यांनी 23 कशा मागितल्या हाच मला तुमच्यासारखा प्रश्न पडलेला आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते, काय संकल्प असणार आहे नवीन वर्षाचं, काय आवाहन करणार तुम्ही? हे बघा, येणारा प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी नवीन असतो. येणारं नवीन वर्ष सुद्धा आता उद्याचं आपल्याला 2024 हे नवीनच आहे. संकल्प म्हणल्यापेक्षा लोकांनी ज्या विश्वासाने आपल्याला या जागेपर्यंत आणून ठेवलं त्या लोकांचा विश्वास सार्थ ठरवणं, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न लागू देणं आणि चांगली लोकांच्या हिताची विकासात्मक कामं करणं हाच आमचा पुढच्या वर्षाचा सुद्धा संकल्प राहणार आहे. तर होते शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.